Yes. Hello, friends. Uh, Numerical examples related to chemical thermodynamics. That part is under consideration. 12 students. And 3 numericals were given as homework for you. जे 3 न्यूमेरिकल्स होमवर्कला म्हणून दिले होते आणि त्याचे ॲक्च्युली प्रिंटेड एक्सप्लेनेशन पण नंतर दिलेले आहेत. तरी पण त्याचं थोडं त्यातले बारकावे एक्सप्लेन करणं गरजेचं आहे म्हणून मी तेवढंच घेतो आहे. म्हणजे 3 क्वेश्चन दिले होते, ते काही स्टुडंट्सनी सोडवलेले आहेत. त्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे सॉल्व केलेलं ते पण आपल्या ग्रुपवरती व्हॉट्सॲपच्या दिलेलं आहे. पण तरी त्यातले काही बारकावे एक्सप्लेन करणं गरजेचं आहे म्हणून त्यातले स्पेशली 2 एक्झाम्पल्सचे बारकावे सांगणं जास्त गरजेचं आहे. त्यातलं हा एक आहे. 1 मोल ऑफ बेन्झिन म्हणजे बेन्झिन 1 मोल हे फिक्स आहे. वेपराइज्ड ॲट इट्स बॉइलिंग पॉईंट, त्याचा बॉइलिंग पॉईंट. आणि बॉइलिंग पॉईंट म्हटल्यानंतर एक्सटर्नल प्रेशर दॅट शुड बी मेन्शन्ड. नॉर्मल बॉइलिंग पॉईंट आहे कारण 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ॲट सी लेवल. तर सी लेवलचंच स्टँडर्ड पकडून जातो आपण. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे ते वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस वेन एक्सटर्नल प्रेशर इज 1 ॲटमॉस्फिअर. ते नॉर्मल बॉइलिंग पॉईंट आहे. आता सांगलीसारख्या ठिकाणी एक्सटर्नल प्रेशर 1 ॲटमॉस्फिअरपेक्षा कमी आहे, त्यामुळं बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर ॲट सांगली सी लेवलपासून ती वरती आहे, तर ते बॉइलिंग पॉईंट कमी आहे. दॅट वी हॅव डिस्कस्ड, तरी पण आठवण करून दिली. तर बेसिकली इथं काय आहे तर बेन्झिन मोलेक्युलर फॉर्म्युला C6H6 लिक्विड चेंजेस टू C6H6 वेपर्स म्हणजे मी इथं गॅस असं म्हणतो, वेपर्स. आणि हे 1 मोल आहे नाही का. आणि परत काय दिलं आहे बरं तर 1 मोल दिलं आहे. N = 1 लिहितो. बॉइलिंग पॉईंट त्याचा बॉइलिंग पॉईंट 353 केल्विन दिलेला आहे 1 ॲटमॉस्फिअर एक्सटर्नल प्रेशर असताना. आणि कॅल्क्युलेट Q, डेल्टा U, W, डेल्टा H असं म्हटलेलं आहे. लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन ते पण दिलेलं आहे नाही का. लेटंट हीट सगळं इथं लिहिले त्यामुळे सगळं रिपीट करत नाही. लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणजे काय बरं नाही का. लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन दिलं आहे म्हणजे काय दिलं आहे हे तर Q दिलं आहे कशाचा 1 मोल ऑफ बेन्झिन लिक्विड चेंजेस टू 1 मोल ऑफ बेन्झिन वेपर म्हणजे गॅशियस ॲट इट्स बॉइलिंग पॉईंट. त्याचा जो बॉइलिंग पॉईंट असेल तो त्या प्रेशरला 353 केल्विन हे दिलेलं आहे. म्हणजे ॲट इट्स बॉइलिंग पॉईंट आल्यानंतर लिक्विडवाला बेन्झिन वेपरमध्ये कन्वर्ट व्हायला सुरू होईल. त्यावेळेला जी एक्स्ट्राची एनर्जी आपण देतो बॉइलिंग पॉईंट आल्यानंतर, अगदी वॉटरचं सुद्धा बॉइलिंग पॉईंट आल्यानंतर फर्दर इफ वी हीट टेम्परेचर ऑफ द लिक्विड म्हणजे वॉटर असेल तर वॉटर चेंज होत नाही. हे आपला एक्सपिरियन्स आहे. याचे कारण का वॉट एव्हर वन्स द बॉइलिंग पॉईंट ऑफ अ लिक्विड इज रिच्ड नाही का. हीट करत करत जेव्हा बॉइलिंग पॉईंट आला आणि बॉइलिंग पॉईंट नंतर फर्दर हीटिंग सुरू ठेवलं तर वॉट एव्हर एक्स्ट्रा हीट वी सप्लाय ऑल इज युटिलाइज टू कन्वर्ट लिक्विड इन टू वेपर्स. आणि त्यामुळे लिक्विड इन टू वेपर्ससाठी ती एनर्जी वापरल्यामुळं मागं राहणारे लिक्विड आहे त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार. म्हणजे ती आयसोथर्मल प्रोसेस झाली. टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. सेम इज ॲप्लिकेबल फॉर बेन्झिन. तर ॲट इट्स बॉइलिंग पॉईंट 353 केल्विन 1 मोल ऑफ बेन्झिन 1 मोल ऑफ लिक्विडवाला बेन्झिन इट गेट्स कन्वर्टेड इंटू 1 मोल ऑफ गॅशियस बेन्झिन. आणि त्याच्यासाठी किती हीट सप्लाय केली ॲट कॉन्स्टंट प्रेशर ती दिलेली आहे. ते लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन दिलं आहे म्हणजे Q दिलं आहे. आणि ॲट कॉन्स्टंट प्रेशर असल्यामुळं गंमत आहे इथं डेल्टा H पण कॅल्क्युलेट करून दाखवला आहे मी दिलेल्या त्या एक्सप्लेनेशनमध्ये. पण प्रॉब्लेम नाही आहे, थिअरॉटिकली ते बरोबर आहे. पण ॲट कॉन्स्टंट प्रेशर 1 मोल ऑफ लिक्विड बेन्झिन इंटू 1 मोल ऑफ गॅशियससाठी जी हीट सप्लाय केली ती म्हणजे रुटीन इनिशियल फॉर्म्युला सिम्बॉल Q आहे तो ॲटोमॅटिकली डेल्टा H झाला ना ॲट कॉन्स्टंट प्रेशर असल्यामुळं. म्हणजे डेल्टा H हा मिळालाच तुम्हाला. आणि हीट सप्लाय केली म्हणजे तो प्लस आहे आणि ती व्हॅल्यू दिलेली आहे एवढी. आता कॅलरी पर मोल दिलेली आहे. आम्हाला सोयीचं असेल तर जूलमध्ये कन्वर्ट करा, कन्व्हर्शन फॅक्टर.
तो भाग झाला. म्हणजे लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन दिलं आहे, म्हणजे क्यू दिलेला आहे. अजून काय बरं, क्यू दिला आणि क्यू म्हणजे तिथे डेल्टा एच हे पहिलाच लक्षात यायला पाहिजे. सी ई टीला असा स्पीड वाढतो. इथे न्यूमेरिकलमध्ये परत डेल्टा एचचा फॉर्म्युला वापरून सॉल्व्ह केला आहे, तेच उत्तर येणार आहे. ओके, तो एक भाग झाला. परत डेल्टा यू आणि डब्ल्यू असं काढायचं आहे. तर बेसिकली इथं फॉर्म्युला म्हणजे कुठला लागू झाला, तर डेल्टा यू मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, हा फॉर्म्युला. त्यातला क्यू आम्हाला माहिती आहे. ओके, आता ते सॉल्व केलेलं सुद्धा तुम्हाला दिलं आहे, फक्त त्यातलं बारकावे आणि थोडं एक्सप्लेनेशनची गरज वाटली म्हणून. तर क्यू प्लस डब्ल्यू, मग क्यू तर आम्हाला दिलेला आहे, मग डब्ल्यू काढायची गरज आहे. डब्ल्यू इज इक्वल टू ओके मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. मग आम्ही मागं बघितलेलं आहे की पी डेल्टा व्हीच्या ऐवजी आपण हा फॉर्म्युल्यातला मायनस आहे म्हणून तो मायनस रिपीट होईल. पी डेल्टा व्हीच्या ऐवजी आपण डेल्टा एन आर टी लिहू शकतो. पण हे करत असताना डेल्टा एनबद्दल काय काळजी घ्यायची, डेल्टा एन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ फायनल स्टेट, प्रोडक्ट्स म्हणा किंवा फायनल स्टेट, म्हणजे टू रिप्रेझेंट्स फायनल स्टेट ऑर प्रोडक्ट इन गॅशियस फॉर्म मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ इनिशियल स्टेट. इनिशियल स्टेट म्हणजे वन किंवा रिॲक्टंट्स, वन म्हणजे रिॲक्टंट्स किंवा इनिशियल स्टेट, पण गॅशियसवाले. हा मुद्दा आहे. आता इथं 1 मोल बेन्झिन आहे तर 1 मोलच राहणार आहे. मग कसं काय डेल्टा एनचा फॉर्म्युला वापरू शकतो? अरे बाबा, 1 मोल लिक्विड बेन्झिन चेंजेस टू 1 मोल गॅशियस बेन्झिन. त्याप्रमाणे तुम्ही इथे डेल्टा एन काढायला गेलात तर इथं पी डेल्टा व्हीच्या जागी जो डेल्टा एन आर टी आला आहे त्याच्यामध्ये N2 मायनस N1 फायनल प्रोडक्ट साईडचे फायनल मोल्स मायनस इनिशियल मोल्स, प्रोडक्ट मोल्स मायनस रिॲक्टंट मोल्स, हे फक्त गॅशियसवाले घ्यायचे आहेत. आणि गॅशियसवाले घ्यायचे असल्यामुळं हा 1 मोल मायनस इकडं गॅशियसवाला कोणच नाही म्हणून 0, कारण तो डेल्टा एन आर टी पी डेल्टा व्हीला रिप्रेझेंट करणार आहे, चेंज इन व्हॉल्यूमला रिप्रेझेंट करणार आहे. आणि त्यामुळं मग डेल्टा एन इज इक्वल टू 1 मोल असं ते येतं आणि त्याप्रमाणे सॉल्व केलेलं आहे. हे पण बरोबर आहे. हे आणखी अशा पद्धतीने पण सॉल्व करता येतं किंवा असा विचार करता येतो. दोन्ही करेक्ट आहे. इथं मी हिंट देतो, म्हणजे सॉल्व केलेलं जे आहे त्याच्यामधलं हे ऐकलं आणि पुन्हा ते सॉल्व केलेलं बघितलं आणि पुन्हा तो न बघता सॉल्व करायचं एक्झाम्पल. मग त्या टाईपचे एक्स्ट्रा प्रॅक्टिस, होमवर्क, टेस्ट. आता हे आणखी एका पद्धतीने सॉल्व करता येतं. आता आम्हाला काय काढायचं आहे, क्यू तर दिलेलं आहे, वर्क डन काढायचं आहे. वर्क डन काढायचं म्हटल्यानंतर बघा इथं 1 मोल लिक्विड बेन्झिन चेंजेस टू 1 मोल गॅशियस. आता इथं 1 मोल दिलं आहे म्हणून. आता इथं व्हॉल्यूम ऑफ, अशा केसमध्ये व्हॉल्यूम ऑफ गॅशियस बारीक लिहिलं मी सांगतो. व्हॉल्यूम ऑफ गॅशियस बेन्झिन, इथं बेन्झिन असल्यामुळं बेन्झिन, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये जो कोण असेल, व्हॉल्यूम ऑफ गॅशियस बेन्झिन, ओके, व्हॉल्यूम ऑफ गॅशियस बेन्झिन नाही का, म्हणजे फायनल स्टेट कॅन बी टेकन ॲज डेल्टा व्ही. का बरं? तर 1 मोल लिक्विड बेन्झिन जेव्हा 1 मोल ॲट इट्स बॉइलिंग पॉईंट गॅशियसमध्ये कन्वर्ट होणार त्याला V2. का बरं? तर V2 इज व्हेरी मच ग्रेटर दॅन V1. लिक्विड 1 मोल, त्याचा मोलार मास 78 आहे, 78 ग्राम. जेव्हा 1 मोल गॅशियसमध्ये कन्वर्ट होईल ॲट इट्स बॉइलिंग पॉईंट तेव्हा त्याचा व्हॉल्यूम एवढा जास्त असेल, ओके, की त्या व्हॉल्यूममधून लिक्विडचे व्हॉल्यूम जर मायनस केले तर 4, 5, 6 डिजिटपर्यंत फरकच येणार नाही. अगदी आपण एक काल्पनिक, जर तुम्हाला पटकन लक्षात येण्यासाठी विचार केला, 1 मोल ऑफ वॉटर म्हणजे 18 ml लिक्विड असेल तर. आता STPला तो काही गॅस असत नाही तरी पण म्हणजे समजण्यासाठी 1 मोल ऑफ वॉटर असेल तर तो 18 ml असतो. कारण का? 1 मोल ऑफ वॉटर म्हणजे 18 ग्राम आणि डेन्सिटी 1 असल्यामुळं 18 ml. आणि तोच STPला जेव्हा तो गॅसमध्ये कन्वर्ट होईल, वेपर्समध्ये कन्वर्ट होईल, गॅसमध्ये कन्वर्ट होईल, त्यावेळेला STP कंडिशनला 1 मोल ऑफ एनी गॅस ॲट STP. आता वॉटर हा STPला गॅस असत नाही, त्यामुळं प्रॅक्टिकली ते बरोबर नाही, पण तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी
इतर असतात ना गॅसेस. तर एस टी पीला तो गॅस झाला तर त्याचं काय होणार आहे बरं, 22400 ml 1 मोल असल्यामुळं. मग 22400 ml हे गॅसमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर एस टी पीला -18 ml म्हणजे काय, 22400 -18 म्हणजे ऑलमोस्ट 22400. आम्हाला जे 4 डिजिटपर्यंत ॲक्युरेसी लागते त्या हिशोबाने म्हणजे हे फायनल व्हॉल्यूम ऑफ गॅस मायनस इनिशियल व्हॉल्यूम ऑफ लिक्विड. तर हे फायनल व्हॉल्यूम ऑफ गॅस मोठा आकडा असल्यामुळं फायनल व्हॉल्यूम ऑफ गॅस इज टेकन ॲज इन्क्रीजिंग व्हॉल्यूम डेल्टा व्ही. आणि त्यामुळं तुम्ही जर फायनल व्हॉल्यूम ऑफ गॅस म्हणजे V2 ज्याला आपण म्हणतो तो काढला तर इट कॅन बी इन सच केसेस. मग आता ही हिंट आहे आणि मग अशा प्रकारचे हिंट्स असतील आणि MCQs वगैरे आले की मग पटपट पुढे सुटतात. म्हणून हे एक्स्ट्रा परत एक्सप्लेन करायचं ठरवलं की व्ही काढायचं. मग याप्रमाणे ते जे एक्सप्लेन केले ते बरोबरच आहे, ॲन्सर तेच येणार आहे. आता कुठले तुम्ही कन्व्हर्शन फॅक्टर्समध्ये 2 डिजिट 3 डिजिट त्यात काय बदल केला तर थोडा बदल होईल कॅल्क्युलेशनमुळं. त्यामुळं V2 या केसमध्ये इज ऑलमोस्ट इक्वल टू ॲक्च्युली अप्रॉक्सिमेटली ॲज फार ॲज 3-4 डिजिट ॲक्युरेसी इज कन्सर्न डेल्टा व्ही. आणि त्यामुळं मग तो काढण्यासाठी काय करायचा तर P × V2 गॅशियस स्टेटसाठी म्हणून मुद्दाम V2 असं लिहितो इज इक्वल टू N × R × T. आता तुम्ही R कुठल्या युनिटमध्ये घेणार त्याप्रमाणे व्हॉल्यूम त्या युनिटमध्ये येणार. फायनली सगळं जूलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याप्रमाणे काळजी घ्यायला पाहिजे. इथं कॅलरीमध्ये दिलं पण आम्हाला समजा जूलमध्ये करायचं असेल तर 1 कॅलरी इज इक्वल टू 4.184 जूल्स. ओके, तर ते माहिती आहे मला. आणि मग म्हणून इथं मग P × V2 इज इक्वल टू NRT याप्रमाणे प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर आहे. प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर इथं दिलं आहे नाही का. प्रेशर जर 1 ॲटमॉस्फिअर दिलेलं आहे तर 1 ॲटमॉस्फिअर आम्हाला जर SI युनिटमध्ये कन्व्हर्शन करायचं असेल, मी थोडं इथंच कवर करायचा प्रयत्न करतो आहे. तर 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 1.013 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच पास्कल × 10⁵ पास्कल. मग त्याप्रमाणे मी सबस्टिट्यूट करून दाखवतो 1.013 × 10⁵. ओके, × V2. आता ज्या अर्थी हे पास्कलमध्ये भरलं आहे त्या अर्थी हा मीटर क्यूबमध्ये येणार. मीटर क्यूब हे लक्षात ठेवा, मीटर क्यूबमध्ये येणार. दॅट इज इक्वल टू 1 मोल ऑफ 1 मोल दिलेलंच आहे 1. आता ज्या अर्थी हा न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये भरला आहे त्या अर्थी हा 8.314 भरायला पाहिजे आरची व्हॅल्यू. × टेम्परेचर बॉइलिंग पॉईंट त्याचा जो दिलेला आहे ॲट द बॉइलिंग पॉईंट 353 नाही का. हे केल्विनमध्ये, हे जूल पर केल्विन पर मोल आणि हा मोल म्हणजे हे सगळं जूलमध्ये येणार. हा न्यूटन पर मीटर स्क्वेअर ते सगळं युनिटसह तुम्हाला फायनली V2 हे मीटर क्यूबमध्ये येणार. मी हिंट देतो कारण ॲन्सर सगळ्यात दिलेलं आहे. आणि मी आत्ता मगाशी सांगितलं की मग लिक्विड टू गॅस अशा प्रकारचं गोष्ट असेल त्यावेळेला फायनल व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज इन्क्रीज इन व्हॉल्यूम. कारण लिक्विडचं व्हॉल्यूम गॅसच्या व्हॉल्यूमच्या तुलनेत निग्लिजिबल असतो. त्यामुळं हा डायरेक्टली तुमचा डेल्टा व्ही होणार. आणि मग डेल्टा व्ही W इज इक्वल टू डेल्टा व्ही × P 1 ॲटमॉस्फिअर युनिट. आता हा डेल्टा व्ही मीटर क्यूबमध्ये भरला तर हा पास्कलमध्ये भरायचा. वर्क डन मिळेल. मग वर्क डन तुम्ही जूलमध्ये भरला तर दिलेला क्यू जो आहे तो क्यू दिला आहे तो तुम्हाला कुठल्या युनिटमध्ये दिला आहे तर क्यू तुम्हाला कॅलरीमध्ये दिलेला आहे. तर जूलमध्ये कन्वर्ट करा 4.184 आणि तो इथं भरा. ही आत्ता आलेली व्हॅल्यू इथं भरा, तुम्हाला डेल्टा यू मिळेल. आणि डेल्टा यू इज इक्वल टू Q + W. W आत्ताच काढला आपण, डेल्टा यू त्यावरून काढला. आणि मी आत्ताच सांगितलं की क्यू म्हणजेच ॲट कॉन्स्टंट प्रेशर जो काही हीट आता इथं हीट ॲब्सॉर्ब झालेली आहे तेच डेल्टा एच आहे. त्याच्यासाठी परत डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू + P डेल्टा व्ही असं करायची गरज नाही. बरं केलं तरी तेच येणार आहे, उत्तर करून बघा. म्हणजे हा जो क्वेश्चन तुम्हाला पहिल्यांदा होमवर्कसाठी दिला होता नंतर त्याचं प्रिंटेड एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता हे जे मी एक्सप्लेन केलेला व्हिडिओ आहे हा बघायचा. ओके, आणि पुन्हा न बघता एक्झाम्पल सोडवायचं आणि ते प्रिंटेड एक्सप्लेनेशन आणि माझा व्हिडिओ असं बघून म्हणजे मुद्दा यात ॲडिशनल जो त्या एक्सप्लेनेशनमध्ये येत नाही तो महत्त्वाचा मुद्दा काय की क्यू ॲट कॉन्स्टंट प्रेशर दिला आहे म्हणजे तो ॲटोमॅटिकली डेल्टा एच आहे आणि ॲब्सॉर्ब्ड आहे म्हटल्यानंतर प्लस आहे. आणि मग मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्समध्ये क्यू दिलेला आहे, W काढायचा आहे.
आता डब्ल्यू काढायचं आहे म्हटल्यानंतर एका रिव्हर्सिबल आयसोथर्मल असं इथं मेन्शन केलेलं नाही. आयसोथर्मल तर आहेच हे ॲट इट्स बॉइलिंग पॉईंट, म्हणजे वन स्टेपवाला फॉर्म्युला मायनस पी डेल्टा व्ही. मग एक्सटर्नल प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर दिलेलं आहे. मग डेल्टा व्ही भरायचं म्हणजे काय भरायचं, तर एक तर डेल्टा एन आर टी प्रमाणे करू शकतं जे सॉल्व केलेलं आहे त्यामध्ये दिलं आहे. पण तुम्ही असंही करू शकता की व्हॉल्यूम ऑफ गॅशियस 1 मोल ऑफ गॅशियस बेन्झिन तो जर पी व्ही इक्वल टू एन आर टी म्हणून काढला, तो गॅशियस बेन्झिन प्रोडक्ट साईडचा फायनल स्टेट असल्यामुळे मुद्दाम 2 ठेवलं आहे मी. तो व्हॉल्यूम ऑफ बेन्झिन गॅशियसवाला जर काढला तुम्ही, तो पी व्ही इक्वल टू एन आर टीने काढू शकतो. हा 1 मोल, एक्सटर्नल प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर, आर कॉन्स्टंट आहे, टी बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे, तर त्याच्यावरून तुम्हाला V2 काढता येतो. फक्त तुम्ही आर जर तुम्हाला कुठल्या जूलमध्ये सगळे जर ॲन्सर्स काढायचे आहेत किंवा अल्टरनेटिव्ह असतील तर तुम्ही हे जे ॲटमॉस्फिअरमध्ये दिले ते पास्कलमध्ये कन्वर्ट करा. हे पास्कल भरला असेल तर हा 8.314 समजलं ना, हा 8.314 भरायला लागेल. हे केल्विनमध्ये, हा 1 मोल, तो व्हॉल्यूम तुम्हाला मीटर क्यूबमध्ये मिळेल. आता V2 म्हणजेच डेल्टा व्ही, हे लक्षात आलं का फक्त बघा. या केसमध्ये लिक्विड टू गॅस असं जेव्हा कन्व्हर्शन असतं तेव्हा. आणि लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणजे जसं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, एन्थाल्पी ऑफ कंबशन, म्हणजे लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन 1 मोल्स ऑफ बेन्झिनसाठी दिलं आहे म्हणजे तो डेल्टा एचच दिलेला आहे. ॲट कॉन्स्टंट प्रेशर अगेन्स्ट कॉन्स्टंट प्रेशर दिलं आहे म्हणजे डेल्टा एचच दिला आहे. एन्थाल्पी चेंज वेन 1 मोल ऑफ लिक्विड चेंजेस टू 1 मोल ऑफ वेपर्स ॲट इट्स बॉइलिंग पॉईंट, तो डेल्टा एचच आहे. ओके, टर्मिनॉलॉजी वेगळ्या वेगळ्या आहेत. तर ही एवढी काळजी घ्यायची असं मी सांगितलं. इथं जरी कॅलरीमध्ये दिलं आणि कॅलरीमध्ये भरलं तर अल्टिमेटली परत तुम्हाला जूलमध्ये कन्व्हर्शन फॅक्टर कसंही करेक्ट करा, एवढंच मला सांगायचं. तर हा एक मुद्दा तुम्हाला मुद्दा सांगायचा होता. हा अशा पद्धतीने विचार करायचा असतो. त्यानिमित्ताने वॉटरचं पण एक्सप्लेनेशन केलं आणि मग सॉल्व करायचं असतं. ही पद्धत आहे. नाही तर अगदी सगळं भरून लॉग अँटीलॉगसह प्लस मायनस करून दाखवायचं हे नाही. असं या स्टेजला तुम्ही जर तुम्हाला नीट MST CET लेवलचा अभ्यास करायचा असेल तर, आणि तुमच्याकडे प्रिंटेड ॲन्सर आहे, क्वेश्चन पहिला दिला आणि ते तुम्ही बघताय आणि प्लस मी एक आधी हिंट दिली, आता परत सांगतो आहे, तर एवढ्यावरून तुम्ही करा असं माझं मत आहे. आणि काय कोणाचे डाऊट असतील आणि या टाईपचे एक्झाम्पल्स मग तुम्हाला प्रॅक्टिसला येतील, त्यावेळेला जमतील. ओके, येस. तर असंच आणखी एक एक्झाम्पल आहे, ते पण सांगतो थोडक्यात. येस, तर जसं आता मग अशी मी सांगितलं होतं की 3 होमवर्कला दिले होते, त्याचे प्रिंटेड ॲन्सर्स पण दिले होते, पण थोडी हिंट देणं गरजेचं आहे. त्यातला हा दुसरा मग अशी मी सांगितलं त्यातला महत्त्वाचा भाग काय आहे की लिक्विड टू गॅसमध्ये लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणजे तो एक डेल्टा एच, हे लक्षात येतं का बघा. फक्त युनिट बघायचं, पर मोल दिलं आहे का पर ग्राम दिलं आहे, मग आमच्या इक्वेशनमध्ये पर मोल लागतं वगैरे. साईन बघायचं. हीट ऑफ वेपरायझेशन आहे म्हणजे प्लस, आणि अगेन्स्ट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आहे म्हणजे तो जो क्यू आहे म्हणजे तो ॲटोमॅटिकली डेल्टा एच होतो. तर ते मगाशी सांगितलं. आता इथं बघा वर्क डनचा एक फॉर्म्युला आहे. 5 मोल्स ऑफ ॲन आयडियल गॅस ऑफ व्हॉल्यूम 40 dm3, म्हणजे ॲक्च्युली पूर्ण वाचायचं मगच करायचं असतं. म्हणजे n = 5 मोल्स, इनिशियल व्हॉल्यूम V1 दिला आहे, इज कॉम्प्रेस्ड, वर्क ऑफ कॉम्प्रेशन. आम्हाला पुन्हा सोडवल्यामुळे लक्षात आलं वर्क ऑफ कॉम्प्रेशन असं वाचल्या पूर्ण वाचायची गडबड करायची नाही, तरीसुद्धा कॉम्प्रेशन असं वाचल्या लक्षात आलं की W पॉझिटिव्ह येणार. कारण कॉम्प्रेशन म्हणजे वर्क डन बाय द सराउंडिंग्स ऑन द सिस्टीम, म्हणजे मेकॅनिकल एनर्जी ऑफ द सराउंडिंग सिस्टीममध्ये गेली, म्हणजे सिस्टीमची एनर्जी वाढली तर पॉझिटिव्ह यायला पाहिजे आणि येतं. म्हणून तर मायनस साईन हॅज बीन इंट्रोड्यूस्ड इन द फॉर्म्युला ऑफ वर्क डन. W डेरिव्हेशनच्या प्रमाणे आलेल्या फॉर्म्युल्यात वी हॅव इंट्रोड्यूस निगेटिव्ह साईन मायनस पी डेल्टा व्ही किंवा W मॅक्स = मायनस आणि पुढं NRT × log to the base 10 ऑफ. ओके, ठीक आहे. तर कॉम्प्रेस्ड म्हणजे वर्क डन पॉझिटिव्ह. आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली म्हणजे W मॅक्स, तो किती दिला आहे बरं, तो लिहून ठेवला, दिला आहे तो W मॅक्स दिला आहे. टेम्परेचर दिलं आहे आयसोथर्मल आणि R दिलं आहे कॉन्स्टंट. नसेल तर आपल्या सोयीचा आपण वापरू शकतो, R इज अ कॉन्स्टंट. तर कुठली व्हॅल्यू वापरली त्याप्रमाणे त्याचं युनिट, त्याप्रमाणे बाकीचे सबस्टिट्यूशन्स, हे असं आहे. आता याच्यामध्ये कॅल्क्युलेशनच्या अँगलनी काय काळजी घ्यायची, तो एक पॉईंट फक्त त्या प्रिंटेड एक्सप्लेनेशनमध्ये येत नसतो, म्हणून हे परत व्हिडिओ बनवलेला आहे. हे सॉल्व करायला दिले, तुम्ही सॉल्व करायचं आहे, प्रिंटेड एक्सप्लेनेशन बघायचं आहे आणि मग हे ऐकायचं आणि पुन्हा मग तर सॉल्व करा आणि या टाईपचे पुन्हा मग रिपीट होतील. ओके, तर मुद्दा काय, फायनल व्हॉल्यूम
तर पहिल्यांदा हे डब्ल्यू मॅक्स हे तरी लक्षात आलं. मग डब्ल्यू मॅक्सचा फॉर्म्युला लिहिला. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू सिन्स आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल डब्ल्यू मॅक्स वर्क डन मॅक्झिममचा फॉर्म्युला मायनस 2.303 लॉग टू द बेस 10 असल्यामुळं इंटू एन इंटू आर इंटू टी म्हणजे NRT इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ व्हॉल्यूमच्या भाषेत असल्यामुळे V2 अपॉन V1 इन द टर्म्स ऑफ प्रेशर इफ द एक्झाम्पल वुड हॅव बीन इन द टर्म्स ऑफ प्रेशर इट वुड हॅव बीन P1 अपॉन P2 बॉईल्स लॉ P1 V1 इक्वल टू P2 V2 आणि इथं V2 अपॉन V1 असं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं आपल्याला तर विचार केला तर हा डब्ल्यू मॅक्स दिला आहे, नंबर ऑफ मोल्स दिलेत, आर कॉन्स्टंट आहे तो आम्हाला माहीत असतो तरी पण दिला आहे, टी दिला आहे, इनिशियल व्हॉल्यूम दिलं आहे. म्हणजे हे काढायचं आहे फक्त V2 काढायचं आहे. आता V1 V2 सिन्स इट इज अ रेशो जे युनिट V1चं असेल ते V2ला किंवा जे V2चं युनिट असेल ते V1ला युनिट शुड बी सेम. इथं कुठलं पाहिजे युनिट महत्त्वाचं नाही, बोथ शुड बी सेम. हे हा एक गोष्ट. आरची व्हॅल्यू तुम्ही कुठली वापरणार 0.0821 लिटर ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल का नॉर्मली हे दोन वापरतात, तिसरी पण असते कॅलरीवाली. तर इथं आरची जूलवाली व्हॅल्यू दिलेली आहे. तर आर जर तुम्ही जूलमधला वापरणार असाल तर डब्ल्यू मॅक्स जो आहे इथं दिलेला किलो जूलमध्ये तो तुम्हाला जूलमध्ये कन्वर्ट करून मग वापरायला लागेल. म्हणजे काही नाही, इंटू 10⁻³ करायचं हे जूलमध्ये. हा जर जूल पर केल्विन पर मोल दिला आहे म्हणजे हे जूलमध्ये पाहिजे. गिवन व्हॅल्यू इज इन किलो जूल तर त्याला 10⁻³ मल्टिप्लाय करा, हे जूल होईल, मग वापरायचं व्हाईल सबस्टिट्यूशन. ओके. टी केल्विनमध्ये हे दोन्ही युनिट सेम पाहिजेत रेशो असल्यामुळं. हा जर DMQमध्ये भरला तर हा ॲटोमॅटिकली DMQमध्ये येणार, त्यामुळे तो काही विषय नाही. आणि हे नंबर ऑफ मोल्स मग मी भरतो आता डब्ल्यू मॅक्स. आता सबस्टिट्यूट करताना सिन्स आय एम गोइंग टू यूज दिस आर त्यामुळे डब्ल्यू मॅक्सची व्हॅल्यू जी पॉझिटिव्ह आहे त्याने दिलेली पण आहे, आम्हाला माहिती पण आहे कॉम्प्रेशन वर्क ऑफ कॉम्प्रेशन इज पॉझिटिव्ह. जूलमध्ये भरणार तर 4.8785 इंटू 10⁻³ नाही का जूलमध्ये इज इक्वल टू -2.303 इंटू मोल्स दिलेत 5 मोल्स इंटू 8.314. आता युनिट लिहिलं आहे परत लिहित नाही, जूल पर केल्विन पर मोल आणि हा इंटू मोल आणि हा टी केल्विनमध्ये दिला आहे इंटू 300. म्हणजेच ते केल्विन आणि केल्विन रेस टू -1 मोल आणखी मोल रेस टू -1 ते कॅन्सल होतात आणि याचं जूल शिल्लक राहतं. जूल शिल्लक राहतं, समजलं ना, करून बघा. इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ इनिशियल व्हॉल्यूम वाचायचं, इनिशियल दिलं आहे फायनल दिलं आहे तर V2 अपॉन 40. आता हे 40 DMQमध्ये भरले त्यामुळे V2 हे ॲटोमॅटिकली DMQमध्ये येणार, रेशो सेम. इथं परत केलं तर हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं पण तुम्हाला प्रिंटेड मी दिलं होतं, कारण त्या टाईपची आधी सॉल्व करून एक्सप्लेन केलेलं असल्यामुळं होमवर्क दिले आणि मग प्रिंटेड एक्सप्लेनेशन पण दिलं. पण एखादी गोष्ट आता इथे कॅल्क्युलेशनच्या अँगलनी काय काळजी घ्यायची असते, जेव्हा लॉग टू द बेस 10 ऑफ V2 अपॉन V1 त्यातलं काहीतरी एक दिलं आहे आणि एक विचारलं आहे, किंवा लॉग टू द बेस 10 ऑफ P1 अपॉन P2 त्यातलं काहीतरी एक P1 किंवा P2 दोन्हीपैकी एक दिला आहे आणि दुसरा विचारला आहे, असं असेल त्यावेळेला काय काळजी घ्यायची. तर बेसिकली लक्षात घ्या, आपण कॅल्क्युलेशन म्हणून सगळ्यांचा लॉग काढून परत अँटी लॉग बघतो, ते ठीक आहे, ते बरोबर आहे. पण हा लॉग आहे ना, हा फॉर्म्युल्यातला लॉग आहे, तो फॉर्म्युल्यातला लॉग आहे. त्या लॉगची व्हॅल्यू दॅट इज दी पार्ट ऑफ द ॲन्सर. त्या लॉगची व्हॅल्यू ह्या ॲन्सरचा पार्ट आहे, या इक्वेशनचा पार्ट आहे. आणि सगळ्यांचा लॉग काढून अँटी लॉग काढतो ते कॅल्क्युलेटर म्हणून वापरतो, त्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर त्याचं भान ठेवायचं. तर त्याचं आणखी एखाद्या एक्झाम्पलमध्ये आणखी थोडं एक्सप्लेन करतो, इथं याला लागू आहे तेवढंच करतो. हे करत असताना काय करायचं, मग बाकी सगळं दिलं युनिटप्रमाणे करेक्ट भरलं आहे, त्या लॉगची व्हॅल्यू एका साईडला आणि बाकी एका साईडला असं टाकून द्यायचं. पुन्हा मी सांगतो ते प्रिंटेड एक्सप्लेनेशन लॉग अँटी लॉगसह दिलेलं आहे, त्यातली एखादा बारकावा काहीतरी व्यवस्थित सांगायला पाहिजे म्हणून पुन्हा हे रिपीट करतो आहे मी. लॉग टू द बेस 10 ऑफ V2 अपॉन 40 ओके इज इक्वल टू मग इंटू 3 करा 10⁻³ तसंच ठेवा, काही फरक पडत नाही. 4.8785 इंटू 10⁻³ नाही का डिवायडेड बाय, आता हे मायनस साईन आहे इथं 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 लिहून ठेवतो मायनस साईन, सगळं या साईडला घेतो मी. 2.303 इंटू 5 इंटू 8.314 इंटू 300. लक्षात आलं का. 2.303 इंटू 5 इंटू हे सगळं हा पार्ट एवढा मायनस साईनसह
इकडं आणलं आणि ते लिहिताना मी असं लिहिलं. म्हणजे लॉग टू द बेस 10 ऑफ V2 अपॉन V1 एका साईडला ठेवलं आणि बाकी सगळं एका साईडला आणलं. आता मायनस साईन कॅल्क्युलेट करताना काही वेळेला आपण मायनस साईन मनात ठेवतो आणि लॉग अँटी लॉग बघून ॲन्सर काढतो आणि ते मनातच राहतं, विसरून जातं. तर मायनस साईन छोट्या छोट्या सवयी पण असतात त्या. हे मायनस साईन मी असं इथं लिहूनच ठेवतो आधी आणि बाकीचं लॉग अँटी लॉगने ॲन्सर काढून इथं लिहितो. मग या सगळ्यांचं लॉग ऑफ ए आपण लॉग ऑफ बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी. त्याप्रमाणे याचा लॉग जे काय असेल ते मंटिसा कॅरेक्टरिस्टिक कॅल्क्युलेशन ते तुमच्याकडे आहे, मी सांगणार नाही, इथं माझा तो हेतू नाही आहे या लेक्चरचा. हे मायनस साईन लिहिलंच. हे सगळं लॉग बघून लॉग अँटी लॉग हा फॉर्म्युलाचा लॉग आहे, त्याला मी टच केलेलं नाही आहे, लक्षात घ्या. लॉग अँटी लॉगने याचं जे ॲन्सर येणार ते इथे लिहायचं. ते ॲन्सर जे येणार आहे लॉग अँटी लॉगने ते लिहून घेताना हे तसंच आहे ना. इकडं फक्त लॉग अँटी लॉगने याचा ॲन्सर काढला, इथं डिस्टर्ब करायचं काय कारण आहे. इथं चुकतात स्टुडंट्स. V2 अपॉन 40 तो जस्ट अ मिनिट. येस, आणि मग तो लॉग टू दी त्याचे रेडीमेड ॲन्सर आहे माझ्याकडे. लॉग टू दी बेस 10 ऑफ V2 अपॉन V1 असा जो भाग आहे तर तो इथे लिहायचा. आता कॅल्क्युलेशनच्या सोयीसाठी काय करतात, असंही करू शकतो, याचा सर्वाचा लॉग अँटी लॉग काढून इथं भरला, ओके, मग ते येणारच आहे ॲन्सर. ते ॲन्सर माझ्याकडे 0.1697 असा आलेला आहे. आता हा मायनस साईन असल्यामुळं आता आम्हाला V2 अपॉन V1 40 पाहिजे, लॉग काढायचं आता आम्हाला, म्हणजे V2कडे जायचं आहे, म्हणजे आता V2 अपॉन 40 पाहिजे. हे राईट साईडचं मायनस साईन तसंच लिहून घेतलं, या सगळ्यांचे लॉग बघितले नियमाप्रमाणे. लॉग ऑफ ए अपॉन बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी, लॉग ऑफ ए इंटू बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए प्लस लॉग, जे काय असेल ते कॅरेक्टरिस्टिक केलं, तो वेगळा पार्ट आहे, तो आपण आधीच बघितला. त्याप्रमाणे ॲन्सर एवढं आलं. आता पुढं काय करायचं, टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साईड्स. मग मायनस साईन असल्यानंतर अँटी लॉग बघता येतो की कॅरेक्टरिस्टिक मॅन्टिसा पॉझिटिव्ह करून घ्यायचा, तसं पण करता येईल +-1, किंवा मायनस साईन मायनसनी दोन्हीकडे मल्टिप्लाय केलं असे कल्पना करा. -1 दोन्हीकडे -1नी मल्टिप्लाय केलं, इक्वेशन विल नॉट चेंज, तर हा मायनस झाला. आता लॉग ऑफ ए रेस टू एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ ए रेस टू एक्स इज इक्वल टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. हा फॉर्म्युला माहीत असतो मला. तिथं एक्स म्हणजे तुम्ही -1 समजा, तुम्हाला कळेल. तर त्याप्रमाणे -1नी मल्टिप्लाय केले, हा मायनस हा प्लस होईल, म्हणजे लॉग ऑफ ए रेस टू एक्स इज इक्वल टू एक्स लॉग ए म्हणजे -1 जर पकडला तर तो लॉग ऑफ मायनस आहे म्हटल्यानंतर मायनस रेस टू -1 म्हणजे तुम्ही न्युमिरेटर आणि डिनॉमिनेटर इन्व्हर्स करू शकता. आणि त्यामुळं मग हा मायनस तो इथं मायनस फॉर्ममध्ये न ठेवता व्हॅल्यू हीच बरं का, रिअरेंज करायचं. तर त्याला मायनस लॉग टू दी बेस 10 ऑफ V2 अपॉन 40 इज इक्वल टू 0.1697. मग हा मायनस म्हणजे -1 येतो. लॉग ऑफ ए रेस टू एक्स इज इक्वल टू एक्स इंटू लॉग ऑफ ए, म्हणजे हा रेस टू -1 म्हणजे न्युमिरेटर डिनॉमिनेटर तुम्ही एक्सचेंज केलं की रेस टू -1चा अर्थ तो, म्हणजे हेच इक्वेशन मी असं लिहू शकतो. हेच इक्वेशन बघा, लॉग टू दी बेस 10 ऑफ ओके, लॉग टू द बेस 10 ऑफ 40 अपॉन V2 इज इक्वल टू 0.1697. इथं पण झालं. आम्हाला V2कडे जायचं आहे. आता आम्हाला हा लॉग नको आहे, इथं कॉमन ऑपरेशन्स ऑन बोथ साईड्स बरं का, व्हॅल्यू चेंज करायची नाही आहे, 0 पॉईंट आहे. मग अँटीलॉग, टेकिंग अँटीलॉग ऑन बोथ साईड्स. ऐका, लक्ष द्या, एक्सप्लेन करताना लिहिताना थोडं बारीक ऑन बोथ साईड्स म्हणजेच काय होणार, अँटीलॉग ऑफ दिस म्हणजे 40 अपॉन V2 इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ 0.1697. दॅट्स ऑल. आता मग 0.1697 झिरो कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याचं अँटीलॉग बघायचं, ते काय जे ॲन्सर येईल मग त्याच्यावरून V2 मिळतो.
आणि मग तो अँटीलॉक वगैरे सगळं मी कॅल्क्युलेशन सांगत नाही आहे, तो V2 27.07 असा आलेला आहे. मुद्दा लक्षात आला. आता इथं या एक्झाम्पलला जे प्रिंटेड एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलं होतं, फक्त ॲन्सर बघितलं मी तिथून फायनल. मुद्दा काय सांगायचा होता की जेव्हा असं लॉग ऑफ V2 अपॉन V1 किंवा लॉग ऑफ P1 अपॉन P2 त्यातलं काहीतरी विचारलं असेल तर तो लॉग ऑफ V2 अपॉन V1 फॉर एक्झाम्पल इथं एका साईडला आणि बाकी सगळं एका साईडला घ्यायचे. हे सगळ्यात महत्त्वाचं. सबस्टिट्यूट करताना आरची काय युनिट आहे त्याप्रमाणे बाकीच्यांचं युनिट हे दोन्ही सेम पाहिजे, हे आलंच. मग तू एका साईडला लॉग आणि एका साईडला बाकी सगळं, मग त्यांचं लॉग अँटीलॉगने आन्सर काढून घ्यायचं पहिल्यांदा. त्यावेळेला हे इकडं काही डिस्टर्ब केलेलं नाही आपण, मायनस साईनसुद्धा इथे लिहून घेतलं. मग टेकिंग अँटीलॉग ऑन बोथ साईड्स, म्हणजेच V2 अपॉन V1 इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ दिस, ते इथं केलं. इथं कुठेतरी गडबड करतात आणि आन्सर चुकतं, म्हणून तेवढाच मुद्दा सांगण्यासाठी हे परत रिपीट केलं आहे. आता एवढं कळलं, आता ते मी दिलेलं एक्सप्लेनेशन ॲन्सर जे तुम्हाला व्हॉट्सॲपच्या ग्रुपवरती दिलं ते बघा आणि हे न बघता सोडवा. आणि या टाईपचे मग आणखी पण एक्सप्लेनेशन आणि आणखी पण एक्स्ट्रा एक्झाम्पल्स येतील. थँक्यू.